महाराजांनी शेकडो दुर्ग स्वतःहून बांधले, पण इतके मोठे दगड ज्यांचं वजनच किमान 1000 किलो भरेल ते खालून वर आणले कसे? हा बहुतांश लोकांना पडणारा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हे दगड खालून वर आणलेच नाहीत इतकं सरळ सोपं आहे. एकतर ते अशक्यप्राय होतं आणि त्याहून ते वेळ खाऊ होतं. गड बांधताना महाराजांनी डोंगर फोडून किल्ला आणि खड्डा खोदून तलाव हे सूत्र वापरलं. गडावरच जिथे पाण्याची टाकी किंवा खंदक खोदायचे आहेत तिथेच सुरंग लावून किंवा छन्नी हातोड्याच्या मदतीनं हवा त्या आकारात दगड फोडला जायचा आणि तोच दगड तटबंदी व वाडे बांधण्यासाठी वापरला जायचा. यामुळे वेळेची आणि श्रमाची मोठी बचत व्हायची. आता त्याचा दुहेरी फायदा असा झाला की जो गडाचा उतार पाहून खड्डा खोदला जायचा तिथेच पाणी साठवण्याची तरतूद केली जायची. म्हणजे एका निशाण्यात दोन पक्षी, बांधकामासाठी दगडाची आणि पिण्यासाठी पाण्याची सोय. आता तुम्हाला गडावर सुद्धा पाण्याच्या टाकीचे पण 3 प्रकार असतात हे माहितीये का? पुढच्या भागात जाणून घेऊया.